नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामधील भरतीसाठी टेस्ट पाहणार आहोत. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असून TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित आहेत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा. प्रश्न आहे, भारताचं आर्थिक सर्वेक्षण कोण सादर करतो? भारताचं आर्थिक सर्वेक्षण हे कोणाद्वारे सादर केले जातं? याचं उत्तर आहे वित्त मंत्रालय. तुम्हाला जर याचं उत्तर माहीत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यामुळे तुमची मॉक टेस्ट सोडवण्याची तयारी होऊन जाईल. पुढील प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेनुसार मुद्रांक हे कोणत्या सूचीत अंतर्भूत आहे? भारताच्या घटनेनुसार मुद्रांक हे कोणत्या सूचीत अंतर्भूत आहे? उत्तर आहे राज्य सूची, पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कायदा करारांची नोंदणी नियंत्रित करतो? खालीलपैकी कोणता कायदा करारांची नोंदणी नियंत्रित करतो? उत्तर आहे नोंदणी अधिनियम 1908, पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचा मूलभूत अधिकारांचा भाग कोणत्या कलमांमध्ये आहे? भारतीय राज्यघटनेचा मूलभूत अधिकारांचा भाग कोणत्या कलमांमध्ये आहे? उत्तर आहे कलम 12 ते कलम 35, पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, रेडी रेकनर हे काय आहे? रेडी रेकनर हे काय आहे? उत्तर आहे दस्तऐवज मूल्यांकनासाठी वापरले जाणारे मार्गदर्शन म्हणजेच रेडी रेकनर आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा वाळवंट हा थार वाळवंट आहे, पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क हे सरकारसाठी कोणत्या स्वरूपात असतात? नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क हे सरकारसाठी कोणत्या स्वरूपात असतात? उत्तर आहे महसूल उत्पन्न, पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 6 महसूल विभागांपैकी एक नाही. खालीलपैकी महाराष्ट्रामधील जे 6 महसूल विभाग आहेत त्यापैकी कोणता नाही? याचं उत्तर आहे रत्नागिरी, पर्याय क्रमांक ड याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, ई नोंदणी प्रणालीचा उपयोग काय आहे? ई नोंदणी प्रणालीचा उपयोग हा ऑनलाईन दस्तऐवज नोंदणीसाठी होतो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील पहिले नोंदणी कार्यालय कुठे स्थापन झाले? महाराष्ट्र राज्यातील पहिले नोंदणी कार्यालय कुठे स्थापन झाले? उत्तर आहे मुंबई, पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय घटना निवड समितीचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, पंडित दीनदयाळ अंत्योदय योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? पंडित दीनदयाळ अंत्योदय योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक क, गरीब आणि उपेक्षितांसाठी जीवनमान उन्नती, पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था मुद्रांक दर निश्चित करते? खालीलपैकी कोणती संस्था मुद्रांक दर निश्चित करते? उत्तर आहे राज्य शासन, पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे DRN म्हणजे काय? डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे काय? उत्तर आहे दस्तऐवज ओळख क्रमांक, पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारताचा GDP मुख्यत्वे कोणत्या क्षेत्रावर आधारित आहे? भारताचा GDP मुख्यत्वे कोणत्या क्षेत्रावर आधारित आहे? उत्तर आहे सेवा क्षेत्र, पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, ई चलन प्रणालीत कोणत्या संकेतस्थळावरून ऑनलाईन फी भरली जाते? ई चलन प्रणालीत कोणत्या संकेतस्थळावरून ऑनलाईन फी भरली जाते?
उत्तर आहे IGR-Maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ई चलन प्रणालीमध्ये ऑनलाईन फी भरली जाते. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? भारतातील सर्वात उंच शिखर हे कंचनगंगा आहे. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतीय दंड संहिता कधी अस्तित्वात आली? भारतीय दंड संहिता ही 1860 साली अस्तित्वात आली. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, ई स्टॅम्प प्रणाली कशासाठी वापरली जाते? ई स्टॅम्प प्रणाली कशासाठी वापरली जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. ई स्टॅम्प प्रणाली ही दस्तऐवजांसाठी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी वापरली जाते. पुढील प्रश्न आहे, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग हा महसूल व वन मंत्रालयाअंतर्गत येतो. पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यपुष्प कोणते आहे? महाराष्ट्राचे राज्यपुष्प कोणते आहे? याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. हा तुमच्यासाठी क्वेश्चन असेल आजचा. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील विचार स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? भारतीय राज्यघटनेतील विचार स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर आहे अनुच्छेद 19. पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये दस्त नोंदणी कार्यालये कार्यरत आहेत? उत्तर आहे एकूण 36 महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये दस्त नोंदणी कार्यालये कार्यरत आहेत. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, महसूल विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? महसूल विभागाचा प्रमुख अधिकारी हे जिल्हाधिकारी असतात. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागासाठी महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. अशाच प्रकारच्या टेस्टसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याची PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण आपल्या चॅनलच्या इन्फो सेक्शनमध्ये दिलेली आहे.